भर रस्त्यात कोयत्याचे सपासप वार, क्षणात रक्ताच्या थारोळ्यात कोसळला तरुण. कोल्हापूरमध्ये जुन्या वादाने घेतले हिंसक वळण. जुन्या वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर शहरात समोर आली आहे. नागाळा पार्क येथील स्वागत कमानीजवळ झालेल्या या हल्ल्यात निलेश किसन आकाडे वय 24 हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार निलेश आकाडे हा त्याचा मित्र रुपेश मिसाळ याच्यासोबत नागाळा पार्क परिसरात डिजिटल बोर्ड लावत होता. त्याचवेळी जुन्या वादाच्या कारणावरून ओम लोखंडे आणि त्याचे साथीदार तेथे आले. दोन्ही बाजूंमध्ये सुरुवातीला जोरदार शाब्दिक वाद झाला आणि काही क्षणातच हा वाद हिंसक झाला. आरोप आहे की संशयितांनी प्रथम निलेशला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर ओम लोखंडे याने कोयत्याने डोक्यावर, हातावर आणि पाठीवर सपासप वार केल्याने निलेश गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात तो जागीच कोसळला. उपस्थितांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. यावेळी या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ओम अजित लोखंडे, नंदप्रेम लोखंडे आणि केदार लोखंडे या तिघांना अटक केली आहे. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेमुळे नागाळा पार्क परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगाने कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले.